लागली आणि नोकरी लागल्याच्या नंतर बापाला वाटलं की आता त्याचं लग्न केलं पाहिजे. बघा, अजून थोडेसे पैसे कमी पडत होते त्याच्या नोकरीसाठी, म्हणून बापानं खूप कष्ट केले. पण आईच्या दवाखान्यासाठी 3 लाख रुपये लागणार होते. ते 3 लाख रुपये बापाने दिले नाहीत. मुलाच्या शिक्षणासाठी 3 लाख रुपये भरले आणि आईचा मृत्यू झाला. त्याचं लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर सगळेजण लग्नामध्ये आले. त्याचं लग्न लागलं. तो बाप जेवायच्या टाइमाला सगळ्यांना म्हणू लागला, दादा पोटभर जेवा, माझा मुलगा अमेरिकेला नोकरीला आहे, आपल्या भारतामध्ये नाहीये. बघा ना माझा मुलगा किती शिकला. त्यावेळेस लोक म्हणू लागले, अहो तुम्हीही खूप कष्ट केलं. अहो मी काहीच कष्ट केले नाही, त्याने अभ्यास केला आणि म्हणून तो मोठा झाला. बघा आता मीही माझ्या मुलासोबत अमेरिकेला जाणार. बापाला खूप आनंद झाला, मी माझ्या मुलासोबत अमेरिकेला जाणार म्हणून खूप आनंद झाला. पण मुलगा म्हणला, बाबा मी तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत, मी अगोदर जातो, तिथं रूम पाहतो. आणि म्हणून मुलगा निघून गेला. मात्र बाप रोज फोन करायचा, बाळा तू जेवलास का, बाळा आपली सुनबाई काय करते, बाळा तुम्ही सगळे बरे आहेत ना. पण मुलगा एकदा सुद्धा म्हणत नव्हता, आई बाबा तुम्ही बरे आहेत का, बाबा आई गेल्यापासून तुम्ही एकटेच पडला, बाबा मी तुम्हाला इकडे घेऊन येईन. कधीच नव्हता म्हणत तो मुलगा. बापाला दुःख वाटायचं. बाप मात्र भीक मागून खायचा. एवढी त्याच्यावरती वाईट परिस्थिती आली होती. एके दिवशी सुनेने फोन उचलला आणि सून म्हणू लागली, म्हाताऱ्या तो आमच्या संसारामध्ये कशाला ढवळाढवळ करतोस, तू तुझं बघ ना. आजपासून जर तू फोन लावलास ना तर तू माझा सासरा नाहीस आणि मी तुझी सून नाही, म्हणून आजपासून तू फोन लावायचा नाहीस. असं म्हणल्याच्या नंतर बापाला खूप दुःख वाटलं. बापाला वाटलं आता आपण या गावात नाही राहिलं पाहिजे, कारण आपण याच लोकांच्या घरी कष्ट केलेले, यांनीच आपल्याला पैसे दिलेले आणि हेच म्हणतील, बघा तुमच्या मुलाला तुम्ही खूप शिकवलं, सांभाळतोय का तुमचा मुलगा. म्हणून बाप गेला आणि बाप भीक मागून खायचा. एकदा बाप भीक मागण्याकरता गेला तेव्हा त्या माणसाने त्याला लाथ मारली आणि